वंचित बहुजन आघाडीचा अद्यापही महाविकास आघाडीमध्ये समावेश नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। आगामी बैठकीमध्ये वंचितच्या अजेंड्यावर चर्चा करून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी जागा वाटाचा फॉर्म्युला द्यावा अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। वंचितला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याचा अधिकार पटोलेंना आहे का? वंचितबाबत काँग्रेस नेतृत्वाची भूमिका स्पष्ट नसल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले। आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत काँग्रेस, त्याच्यानंतर एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही। वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नहीं है। नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है, इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं। नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा, तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकराव हो सकता है।